स्मारक त्या ठिकाणी कोसळलं आणि त्या आपट्याला तर आपटू मारायला पाहिजे, पण त्या आपट्याची बाजूला राहण्याने घेतली किती मोठी शोकांतिका आहे. मराठा आरक्षणासाठी या महाराष्ट्रामध्ये जेवढे क्रांती मोर्चे निघले, अहो इथं कोणी आम्हाला पाणी पाजायला आणि तिथं फराळाचं जर आम्हाला कोणी दिलं असेल तर ते मुस्लिम बांधवांना दिलेला आहे. आणि हा मराठा हे उपकार हे त्यांची जाणीव आम्ही कधी विसरणार नाही. मुस्लिमावर ज्या ज्या अन्याय अत्याचाराच्या बाबी होतील त्यावेळेस हा मराठा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये कधी वाद निर्माण होईल असं कृत्य होणार नाही. आणि मी सांगू इच्छितो मोहन भागवतला, आरएसएसच्या मोहन भागवत, तुम्ही आम्हाला जर हिंदू समजत असाल, मराठा जर हिंदू असेल, मराठ्यांना तुम्ही आतापर्यंत मुस्लिमांच्या विरोधात उभं करण्याचं काम केलं, अनेक दंगलीमध्ये मराठ्यांच्या पोरांचा वापर केला, दही अंडी असेल, कावड यात्रा असेल, ही हिंदुत्वाची कावड मराठा समाजाच्या पोराच्या खांद्यावर आतापर्यंत तुम्ही दिली. आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील इथलं रिझर्वेशन साठी, मराठ्यांच्या रिझर्वेशन साठी आंदोलन करत आहे, मराठ्यांना न्याय द्या, मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून आंदोलन होत आहेत, अनेक मराठ्यांची पोरं आत्महत्या करत आहेत. मग मराठा जर हिंदू असेल आणि मोहन भागवत तुमच्या हातामध्ये या देशाची संपूर्ण सूत्र आहेत. नरेंद्र मोदी कोण आहे? नरेंद्र मोदी तर एक बावला आहे, कठपुतली आहे. मोहन भागवत आरएसएसचे मोहन भागवत हा सगळ्यात मोठा मास्टर माइंड आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की मुंबईला आता मोर्चा नाही करायचा. ज्यांनी आम्हाला हिंदू म्हणून आतापर्यंत मराठ्यांच्या पोरांचा वापर केला, त्या आरएसएसच्या हेडक्वार्टरवर आता मोर्चा करण्याची गरज आहे. तर आम्ही हिंदू, तुम्ही आम्हाला आतापर्यंत अन्याय आमच्यावर केला आणि मुसलमानाला आमच्या विरोधात भडकवता. आता हे तुमची चलाखी, तुमचे हे षडयंत्र येथून पुढे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून असले कुठले राहणे फिने यायला कोणी अवकाश यांची नाहीये, तरी यांना जाणून बुजून समोर करून त्या ठिकाणी बोलावं लावलं जाते. आणि फडणवीस याच्यावर शब्दही बोलत नाही. आणि राणे म्हणतात की त्या चांगल्या मुसलमानासाठी नाही तर वाईट मुसलमानासाठी त्यांनी लाज वाटत नाही. आपण बोलतो काय, आपला मुलगा बोलतो काय. आणि खर तर त्या निलेश राणेपेक्षा फडणवीसलाच आता धरावं लागेल, कारण गृहमंत्री आहेत ते. आणि 2 दिवसाच्या आत निलेश राणेला अटक झाली तरच इथल्या मुस्लिमांना या ठिकाणी न्याय मिळेल असं मला वाटतंय. आणि हा देश ज्यांना पेटवायचा आहे, हे षडयंत्र ज्यांनी चालवलेलं आहे, तर त्यांना सांगू इच्छितो की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे तमाम सर्व जाती समूहाचा हा देश आहे. इथं त्यांचे षडयंत्र आता यशस्वी होणार नाहीत. आणि म्हणून या आंदोलनामध्ये, या तुमच्या मागणीसाठी आणि निलेश राणे आणि देवेंद्र फडणवीसच्या अटकेसाठी, राजीनाम्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. आमचा अखिल मराठा समाज तुमच्या सोबत आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.